बसले आम्ही चुते हो का यायला उठवा पहिले आम्ही आतमध्ये येतो सर आम्ही 10 वाजता बसून इथं बसलो येऊन बसले आम्ही माणसं काय म्हणले आम्हाला यांच्या समोर जायचं हे किती आम्ही 9 वाजल्यापासून बसलो आता येऊन आता समोर बसायला लागले आमच्या माऊलीचं दर्शन करायचं ना आम्हाला तेव्हा म्हणूनच तर बसलो आम्ही इथं बघा आला आला रुकवतावर टाकला रंग आणि मी आले खास बघण्यासाठी पांडुरंग. अरे वा धन्यवाद. याच्या आतमध्ये आम्ही सकाळी 11 वाजतापासून आणि बाकून 9 वाजतापासून बाकीचे येऊन टाळकरी सफेद कपडे घालून कोट घालून टोपी घालून पुढे जातात. त्यांना अभंग बी येत नाही. टाळ घेतला की ढकले पुढे. आम्ही काय करायचं? आमच्या भेदभाव करतात का? भेदभाव करतात. हिच्या ताटात खडी साखरीचे खडे विठ्ठल पटलाच नाव घेते विठ्ठल रुक्माईच्या पुढे. वा 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 हो खाना काय महादेवच्या पिंडीवर बेल वाहते वाकून औदुंबरावांचं नाव घेते तुमचा मान राखून. वारकऱ्यां म्हणजे जे येतात ना सगळे निस्वार्थी भावनेने येतात असं काही नाही आहे. हां जे काही असे स्वार्थी भावनेने येतात ना त्यांनी त्यांच्या स्वतःमध्ये बदल केला पाहिजे की आपण लोकांशी चांगल्या प्रेमळ वागलं पाहिजे. त्या दुसऱ्याला त्रास कसा होईल हे सोडून दिलं पाहिजे. हां कारण बरेच असे आहेत की दुसऱ्यांना त्रास कसा होईल हे जास्त लक्षात घेतात. हां ते नाही झालं पाहिजे. स्वार्थी भावना नाही ठेवली पाहिजे लोकांनी. आम्ही पाहुण्याकडे आलो रिंगण बघायला का? रिंगण पाहायला आलो. बरं रिंगण बघून काय सांगाल तुम्ही? आणखीन रिंगणच पहिल्यांदाच आलो. पहिल्यांदाच आलात का? पायवारी केली का नाही कधी? नाही काय आता तुम्ही पहिल्यांदाच रिंगण बघायला आलात हे पाहून काय वाटतंय तुम्हाला? खूप आनंद व्हायलाय. असा सोळा सर्गी सुद्धा नाही आणि आणखीन पुढच्या वर्षी आणखीन यायची इच्छा आहे. आमच्या समोर VIP माणसं येऊन बसले. एक पोरगा येऊन म्हणते की बोलू नको बाईले. आम्ही बाईला नाही बिल्लीच भर पोरगा नाही आम्हाला धोसा देतो. बघा या ठिकाणी वारकऱ्यांची व्यथा आहे की VIP लोक पुढे जातात आणि ते 10 वाजल्यापासून बसलेले आहेत असं म्हणतात. सौभाग्यवतीचा अलंकार लाखेचे चुडे विवेक पाटलांचं नाव घेते माऊलीच्या पालखी पुढे. आता दिंडीत आलात का तुम्ही? हो दिंडीत आलो. किती वारी तुमची? तिसरी वारी. आळंदी ते पंढरपूर? नाही पारगाव ते पंढरपूर. पारगाव ते पंढरपूर. तर कशी झाली वारी आता? एकदम छान झाली. होय काय ऊन वारा पाऊस पाणी सगळं असं तरी छान वाटतं. वारीतला अनुभव कसा आहे तुमचा? सुंदर एकदम सुंदर. लोकांची खूप मदत होती आणि प्रत्येकाची स्वार्थी भावना कुणाची नसते. हां प्रत्येकाला मदत कशी करता येईल एवढं ध्यानात असते. वारीतली कोणती गोष्ट अशी मनाला भावली तुम्हाला? एकमेकांची आपुलकी काळजी घेणं हे जास्त महत्त्वाचं वाटतं. विठ्ठलाच्या दारात लावला गुलाब संभाजीरावांचं नाव घेते आम्ही आहे रुक्मिणीच्या दारात. वा छान. तुम्ही घ्या. विठ्ठलाच्या मंदिरात विठ्ठलाला वाहते खडी साखराचे खडे बालासाहेबाचं नाव घेते तुमच्या आग्रहासाठी खरे. पहिलीच वारी म्हणजे? पहिलीच वारी आहे. काय वाटलं? कसा अनुभव आता पहिल्या वारीचा? खूप छान. असं वाटत आहे की एक 15-20 दिवसाचा जो प्रवास आहे तो
प्रत्येकाने जीवनात येऊन एकदा तरी करावा. आणि हे सुख जिथं आहे ते संसारात तुम्हाला कुठंही मिळणार नाही. ह्या सुखासारखं सुख जगात कुठंच नाही. आणि पांडुरंगाला पाहणं डोळा भरून किंवा नुसतं पंढरपूरमध्ये जाणं हे सुद्धा एकदम अशी अंतःकरणातून आनंद देणारी भावना आहे. तिकडे बघा काय चाललंय. हरि ओम विठ्ठला विठ्ठल 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 हरि ओम विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. वारी करता काय म्हणलं? हो वारीला आलोय. किती वारी तुमची? दुसरी वारी आहे. दुसरी वारी. बरं, वारीचा काय अनुभव आहे तुमचा, कसा आहे? चांगला अनुभव आहे, छान अनुभव आहे. सगळे कसे समोर येऊन बसता डायरेक्ट. कसे काय मागं आम्ही सकाळी 10 वाजता इकडे येऊन बसलो. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी. काय सांगता आजी? माझ्या आळंदीत गेले ना, आळंदीपासून पंढरपुरापर्यंत 3 वाऱ्या झाल्या, पायवाऱ्या. एक सुद्धा चुकली नाही. चलत गेले, वाहनात बसली नाही, चलत गेली. आता करोना निघाल्यापासून गाडी मोटर येते, आता चलणं होत नाही. काय अनुभव कसा आहे वारीचा? आनंद आहे म्हणून येते बघा. आनंद आहे. काय मागाल आता यावर्षी पांडुरंगाकडे? काही मागत नाही. पांडुरंगा सतत मला घडू दे. हे आज शेतकऱ्याला पाऊस पडत, शेतकरी आनंदात, आम्ही आनंदात. पाऊस पडेल का यावर्षी? नक्कीच पडेल. वारी आपली महागाई पिला का नक्कीच पाऊस पडेल. कर्जमाफी होईल का? होईल 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 होईल, कर्जमाफी होईल. आज त्या छोट्या वारीचं वटवृक्षामध्ये रूपांतर झालेलं आहे. आणि म्हणून आजची खरी वारी म्हणजे जशी एखादी माय माऊली आपल्या लेकरासाठी आतुर होत असते, तशी कधीतरी ते लेकरूसुद्धा माय माऊलीसाठी आतुर होत असतं. आमचे गुरुजी नेहमी म्हणतात, ही वारी म्हणजे जशी भक्ताने भगवंताला भेटण्याची आहे, तसंच भगवंतसुद्धा आतुरतेने वाट पाहतोय. वाट पाहे उभा भेटीसी आवडे, कृपाळू तातडी होता विळ. आज सगळे वारकरी माऊलींच्या सोबत पांडुरंगाच्या भेटीला चाललेले आहेत. पण भेटीला जात असताना जसे जसे वारकऱ्यांचा मुक्काम पंढरीच्या जवळ येतो, तसं तसं देवाला प्रेमाचं जे भरतं येतं. आणि त्या भरतीसाठी आज या वाकरीचं रिंगण झाल्याबरोबर देव माऊलींना घेऊन जाण्यासाठी येणार आहेत. आणि हा सुख सोहळा स्वर्गी नाही. चांगला आहे अनुभव. काय अनुभव सांगू? आता सगळे आमदार बिठून गेलेत वारीला. हा, सगळे आमदार आलेत. आम्ही बसलो सकाळी 7 तास झालं बसलो. 10 वाजता आलो तिथं वाखरीत. 10 ते 4 बसलोत आम्ही बिगर पाण्याचं. तुम्ही काय सांगाल? आमचा शब्द नाही एखादा खराब. माऊली या ठिकाणी 10 वाजल्यापासून सकाळी लोक थांबलेले इथं. आता वाजलेले आहेत 5:30. संध्याकाळच्या 5:30 वाजलेले आहेत.
आणि तरी देखील अजून रिंगण सोहळा रिंगण सोहळ्याचं वैशिष्ट्य असं आहे, इथे पहिले माऊलींची पालखी येते आणि त्याच्यामध्ये मानांच्या फडकऱ्यांच्या दिंड्या असतात, त्यांच्यासोबत माऊलींच्या पुढच्या मागच्या सगळ्या दिंड्या असतात. त्या दिंड्या आल्यानंतर माऊलींचा जो श्वान असतो, अश्व आहे घोडं, ते अश्व माऊलींचं प्रदक्षिणा मारतं. प्रदक्षिणा मारल्यानंतर माऊलींच्या अश्वावर लोकांची एवढी श्रद्धा आहे, त्या अश्वाच्या पावलाखालची माती जरी आपल्या मस्तकाला लागली तरी आमचं असंख्य जन्माचं पुण्य उदयाला आलं, एवढी आज वारकऱ्यांची नितांत श्रद्धा आहे. समृद्ध दिंडी आणि महिला सक्षमीकरण या संदर्भामध्ये आम्ही काम करतो आहे. आम्ही दिंडी पुढे गेली का ग्राम स्वच्छता आम्ही करतो. त्याच्यानंतर पुढे आणखी आम्ही एक ठिकाणी जेजुरीला वृक्षारोपण पण केलं आणि जिथं जिथं उभे रिंगण आहे, गोल रिंगण आहे, तर पोलिसांना मदत करायचं काम आम्ही करतो. हजार मला विठला आले तुझ्या दर्शनाला. आणि ज्यांच्या पावलाच्या पायाखालची माती जरी आपल्या मस्तकाला लागली, एवढी श्रद्धा वारकऱ्यांची, त्यांनी हा ज्यावेळी सोहळा पाहतात त्यावेळी त्यांना खरंच असं वाटलं की आता आपल्या जन्माचं सार्थक झालं. आता वारकरी पंढरपूरला येतात, वारीमध्ये म्हणजे हर प्रकारचे लोक असतात, हौशे नवशे गवशे. तर काही लोक असे असतात की वारकरी वेशात असतात पण म्हणजे त्यांना राग अनावर होतो, एकमेकावर धावतात, चिडतात. त्यांना काय सांगाल तुम्ही? आता हे पहा, आपल्या घरामधले अनेक प्रकारची जशी मुलं असतात, एखादं खोडकर असलं तरी आई काही त्याला टाकत नाही, तसं या वारकऱ्यांच्या दिंड्यामध्ये अनेक प्रकारची लोक येतात. त्यांचं नाव विशेषण घ्यायची गरज नाही. खटनट यावे, शुद्ध होऊन जावे, दौंडी पिठी भावे चोख्या मेळा. त्याप्रमाणे अनेक लोक. आता एक तुम्हाला महत्त्वाचं सांगतो, या माऊलीच्या सोहळ्यामध्ये जो दिंडीसोबत आहे तो कधी उपवाशी नाही, जो दिंडी व्यतिरिक्त आहे त्याला सुद्धा माऊली कधी उपवाशी ठेवत नाही. हे माऊलींचं प्रेम आहे. रामकृष्ण हरी. या ठिकाणी माऊलींचा अश्व रिंगणासाठी सज्ज आहे. थोड्याच वेळात हा अविस्मरणीय क्षण आपल्याला पाहायला मिळणार आहे. या ठिकाणी पाहू शकता असंख्य असा लाखोचा जनसमुदाय या रिंगण सोहळ्यासाठी जमलेला आहे. आणि म्हणून अशा लोकांनी सुद्धा कोणत्याही प्रकाराने का होईना त्यांना हा माऊलीचा सोहळा अनुभवायला मिळतो, हे त्यांच्या जीवनातलं पुण्य आहे. आतमध्ये आपल्याला भेटले आहेत राशींचे मंडळी, काय सांगाल? धन्यवाद महाराज. पहिल्यांदाच वाकरीचं रिंगण बघायला आलो, खरंच मन तृप्त झालं. एकदम असं जबरदस्त, एकदम मोठं रिंगण आहे. बघितल्यानंतर आनंद वाटला, चांगलं वाटलं. म्हणून ते सुद्धा आम्हाला वारकरीच समजतो. जरी त्यांनी आज वेगळ्या प्रकाराने येत असतील तरी येन केन प्रकाराने त्यांना माऊलींच्या सोहळ्याची संगत लागते आणि संतांचे संगती मनोमार्गगती आकळावा श्रीपती येणे बनते. धन्यवाद रामकृष्ण. बघा आता बसले, काय करायचं आता? काय करणार, पोलीसवाले सगळे मिसळलेले आहेत. आम्ही काय करावं? 9 वाजल्यापासून माऊली आम्ही इथं बसलेला आहोत. या पूर्ण आता मंडळी समोर बसायला लागली आमच्या. मग आता आम्हाला पाणी पण तो पण धावत नाही. होय माऊली, काय वाटते तुम्हाला याच्याबद्दल? धिंगाणा कसा चाललाय? अरे धिंगाणा काय, सकाळपासून येऊन बसलं राव इकडं आणि हे वेळेवर दुसऱ्या लोकांना समोर येऊन बसवतात. नाही, त्यांना काय म्हणलं मी, पुढच्या वर्षी येताना चांगले कपडे घालून या, धोतर जॅकेट बिकेट जरा दाबात. त्यांनी पण काय होत नाही हो. काय नाही, त्यांनी बी पुढे येऊन बसायचं. नसली सावित्री फुलेंची मुलं काम ना धंदा गोंधळ घालतात आहे, स्वयंसेवक म्हणतात तेच गोंधळ घालतात. बरोबर.
की रामकृष्ण हरी. तर वाखरीच्या रिंगणामध्ये हे माऊली भेटले आहेत, गीताताई सोळंके. तर काय सांगाल तुम्ही वाखरीचं रिंगण पाहून आजचं? वाखरीचं रिंगण म्हणजे मी लहानपणापासून वारी करते खरं तर. म्हणजे मला जसं कळतंय म्हणजे 3रीपासून मी 11वीपर्यंत पायी वारी केलेली आहे, आळंदी ते पंढरपूरपर्यंत. सोपान काकांसोबत मी पालखी सोहळ्यात चाललेली आहे. पण 12वी नंतर मला जमलं नाही. पण रिंगण मी चुकवत नाही. आज भंडी शेगाव या ठिकाणी हा संत ज्ञानेश्वर महाराजांचा रिंगण सोहळा आहे. तर आत्ताच रिंगण सोहळा पार पडला. आम्ही सकाळी 1 वाजल्यापासून आता 6 वाजेपर्यंत इथंच आहोत. हा सुख सोहळा स्वर्गीय नाही. मला रिंगणाला आल्याशिवाय मी आजारी आहे, तरी पण रिंगण बघितल्याशिवाय माझा आजार पण जाणार नव्हतं खरं तर. मग रिंगण चुकवायचं नाही. आता पांडुरंग परमात्मा जर तुमच्या समोर आले तर तुम्ही त्यांना काय मागाल? एक पांडुरंग परमात्म्याकडे मला मागायची काहीच गरज नाही, कारण जे काही आहे ते मी पांडुरंग परमात्म्यामुळेच आहे. कारण जे काही दिलंय मला सुख दुःख जे काही आत्ता देतोय तो करेल, तो सगळं चांगलंच करेल. त्यामुळे त्याला मागायची काही गरज पडत नाही, कारण तो माझा विठुरा आहे, आपला सर्वांचा विठुराया आहे. अजून काय सांगाल? अजून काय सांगाल, फक्त एक वाटतं की इकडं हा आनंद सोहळा चालू आहे आणि तिकडं जंतर मंतरला ते विद्यार्थी आपल्याला म्हणजे नाही का आपल्या शिक्षणासाठी लढत आहेत. हा सुख सोहळा आपण अनुभवतोय, आनंद घेतोय, पण त्या ठिकाणी पण त्या विद्यार्थ्यांना खरं तर न्याय मिळवून त्यांच्याही चेहऱ्यावर आनंद मिळावा एवढी मी प्रार्थना करते विठुरायाकडे. माऊली धन्यवाद. रामकृष्ण हरी. तर व्हिडिओ आवडला असेल लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद. भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये.